हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि काठपदराच्या साडीवरती आपण दोन असे एकदम लेटेस्ट डिझाइन बघणार आहोत, ते तुम्हालाही नक्कीच आवडतील। तर पहिला आपला ब्लाउज हा काठपदराच्या साडीवरचा आहे। टेम्पल नेक आपण जो आहे बनवलेला आहे। आणि काय होतं, बऱ्याच वेळेला हे जे टोका असतात तर ते वर उचलल्यासारखे दिसतात, सो आपण याला अशा प्रकारच्या मण्या ज्या आहेत तर ते लावून घ्यायचे आहेत। आणि या पाठीवरती खूप छान दिसतात ब्लाउज घातल्यानंतर। तर तुम्ही असा शेप जो आहे टेम्पल शेप देऊन अशा प्रकारच्या मण्यांची जी लड आहे तर ती सोडू शकता। आणि थोडासा हेवी लुक पण येतो यामुळे। जर तुम्हाला ब्लाउजला थोडासा हेवी लुक द्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीची जी डिझाइन आहे बॅकनेकची डिझाइन तर ती बनवू शकता। एकदम सिंपल आहे, सोपी आहे, ब्लाउज पटकन होतो। बोटनेक पॅटर्नमध्ये आपण हा ब्लाउज जो आहे बनवलेला आहे। त्यानंतर हा फ्रंट शेप बघू शकता। फ्रंटला मी स्वीटार्ट नेक जो आहे आपण ठेवलेला आहे। फ्रंट हुक हा जो आहे तो ठेवलेला आहे। प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। आणि हा जो ब्लाउज आहे तो 42 साईजचा आपला थोडासा मोठ्या साईजचा हा जो ब्लाउज आहे आपण रेडी केलेला आहे। एल्बोपर्यंत आपण स्लीव्ज याला दिलेले आहेत। आता दुसरा जो ब्लाउज आहे तो बघू शकता। आता हा जो ब्लाउज आहे तर तो क्लायंटचा सरळ नेक होता, तर आपण हा बोटनेकमध्ये बनवलेला आहे। कारण क्लायंटला जो आहे एकदम छोटासा गळा जो आहे नको होता, सो आपण हा जो पॅटर्न आहे तर तो उलटा केलेला आहे। तर याचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला देईन की हा जो पीस आहे तर तो कसा होता। आणि फ्रंट बघू शकता। फ्रंटला सुद्धा आपण जे एक्स्ट्राचे थोडे काट राहिले होते एका साईडचे तर ते काट आपण फ्रंटला दिलेले आहेत। आणि याच्यामुळे आपला जो ब्लाउज आहे तर तो डिझायनर लुक घेतो। आणि स्लीव्ज बघू शकता तुम्ही, स्लीव्ज आपण एल्बोपर्यंत ठेवलेले आहेत। आणि प्रिन्सेस कट जो शेप आहे आपण याला दिलेला आहे। आता जर तुमच्याही रेडीमेड पिसाचा जर नेक एकदम छोटा असेल तर तुम्ही या पद्धतीचं जे डिझाइन आहे तयार करू शकता, जसं की मी या ब्लाउजला केलेले आहे। गळा जो आहे उलटा पण केलेला आहे। सो फ्रेंड्स, आजच्या दोन डिझाइन ज्या आहेत कशा वाटल्या, क्लायंटचे ब्लाउज होते तर नक्की सांगा। थँक्यू।